हॅलो चेक, हॅलो चेक, हॅलो चेक, हॅलो चेक, हॅलो चेक, हॅलो चेक. षटक क्रमांक पहिला समाप्त झाला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एक धाव धावपलिकेवरती मात्र पाहायला मिळते. 2 विकेट माघारी गेले. 3 षटकांचा खेळ आहे. तुम्हाला चांगली केली करावी लागेल. पार्टनरशिप टीम अगदीच पाहायला गेलं तर परिपूर्ण मात्र तयारीमध्ये आली होती, परंतु या विकेटमध्ये पाहायला गेलं तर धावा आलेल्या नाहीयेत. एखादी मिडल ओव्हर सुद्धा इथे मात्र आपण गेल्यानंतर तो संघ जिंकलेलाही आपण निश्चित पाहायला गेलाय. असं या मैदानाची इतिहास आणि या स्पर्धेमध्ये अनेक सामने आपण पाहिले गेलेले आहेत. जो मात्र संघ इथून जिंकणार आहे तो संघ मात्र गावदेवी दीव या संघाबरोबर खेळणार आहे. म्हणजे दीवचा इतिहास विचार केला तर 24 बॉलमध्ये 24 धावा करत असताना मात्र त्यांची तारांबळ उडाली होती आणि तो संघ सुपर 6 मध्ये मात्र डेरे दाखल झालाय. म्हणतो हा क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये कधी कसं काय घडेल ना ते सांगता येणार नाहीये. आणि त्याचमुळे की काय आपण पाहायला गेलं तर पहिल्या षटक आल्या मात्र एका धावासाठी 2 विकेट माघारी गेलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. रोशन पाटीलचा चांगला षटक राहिलाय. आता गोलंदाजी मार्कवरती विनय पाटील. थोडासा बाहेर जाणारा बॉल. बॉल इथे मात्र पाहायला मिळाला. वाईट बॉलचा निर्णय. अतिरिक्त धाव मात्र मिळताना पाहायला मिळेल. एका धावीने मात्र सुरुवात झाली होती पहिल्या षटकामध्ये. आता इथून या बॉलवरती आली वाईट च्या स्वरूपामध्ये 1 धाव. 2 धावा धावपलकावरती मात्र पाहायला मिळतात येते. चांगला ब्लॉकरचा बॉल तिथे स्वतःच्या बॉल थ्रू मध्ये पकडण्याचा परिपूर्ण प्रयत्न केला गेला, परंतु मिड ऑफ मध्ये डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे तिथे सत्यजित होते तिथे आणि एक सिंगल मात्र घेतली गेली. आडव्या बॅटला मात्र पाहायला गेलं तर ती बॅकवर्ड रिझन मध्ये खेळून काढला क्षेत्ररक्षक आहे तिथे बॉलपर्यंत पोहोचतात. एकच धाव मात्र घेतली गेली. परिपूर्ण मात्र अगदीच बांधून ठेवलंय की काय तशी काहीशी चर्चा सध्याच्या घडीला आपल्याला मात्र पाहायला मिळते. कारण त्या ताकदीची गोलंदाजी ना होताना मात्र पाहायला मिळाली. पहिला षटक मार्गस्थ होता तेव्हा मात्र 1 धाव होती. क्रमांक 2 विनय पाटील यांच्या स्वरूपामध्ये षटक क्रमांक चालू झालाय दुसरं. आतापर्यंत 3 धावा 2 बॉलमध्ये इथे आल्या. धपलकावरती 4 धावा. हो व्हाईट बॉलचा निर्णय इथे मात्र पाहायला मिळाला. थोडासा साईड आउट साईड ऑफ स्टंप करायचा होता. लेग स्टंप करायचा होता आणि अचूक निर्णय तिथे मात्र पाहायला मिळत आहेत. संजय भोईर सर, फनज डोंगरी आणि बंटी पाटील सर आमचे कळवे, बंटी म्हात्रे सर जो हेचे दोन्ही पंच आपण पाहायला गेलं तर ऑफिशियली अनेक मोठमोठ्या स्पर्धा मात्र संपन्न करत असतात. बहुत चांगला टॅप केला पॉइंटला मात्र पाहायला गेलं तर आणि बघता बघता एक सिंगल मात्र पूर्ण होताना पाहायला मिळेल आपल्याला. एका धावेने मात्र धावपलक पुढे सरकताना मात्र पाहायला मिळेल. धावपलकावरती धावा लागल्या जाते त्या 6 धावा. 6 स्कोर बोर्ड. महत्वाची मॅच आपण पाहायला गेलं तर या मॅचची चर्चा मात्र होताना पाहायला मिळेल आपल्याला, कारण जिंकणारा संघ मात्र सुपर 6 मध्ये जाईल. म्हणजे रोख रक्कम 25,555 रुपयाच्या पारितोषिकाला मात्र इथून मानकरी होईल. आणि आणखी चांगला खेळ झाला तर कदाचित 1,11,111 प्रथम क्रमांकाचं पारितोषिक. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक आहे 55,555. सोन्याची अंगठी आणि बाईक. त्याच्यानंतर मात्र गिरकी घेतली. फाईल मध्ये खेळून काढल्या. बॉल चांगला होतोय फरार. सीमारे शप्पार आले धावा इथून 4 चौकार. तिसऱ्या पंचांची मागणी इथे करण्यात आली आहे. तिसरे पंच तुम्ही जायचं संजय सर.
नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल गावदेवी दीव आणि त्यांच्या विरोधामध्ये जिंकणारा संघ नो बॉल इथे मात्र पाहायला मिळेल. अकरा धावा धावफलकावरती. दोन विकेट माघारी गेलेत. आपण पाहायला गेला तर 11 धावा धावफलकावरती लागले गेलेत. धावा येत नाही त्या मैदानामध्ये आपण पहिल्या दिवसापासून पाहायला गेले, परंतु इथून 35-40 धावा जरी आल्या ना तरी मात्र एक समीकर एक खेळ मात्र तुम्हाला अनेक वेळा मात्र अनेक सामन्यांमध्ये मात्र पाहायला मिळालंय. चांगला बॉल, परंतु इथून बाहेर जाणारा वाईड बॉलचा निर्णय या इनिंग मध्ये पाहायला गेलं तर हा 3 वाईड बॉल आणि एक नो बॉल म्हणजे 12 धावांमध्ये 4 धावा ह्या अतिरिक्त स्वरूपामध्ये मात्र आलेल्या आहेत. 3 बॉल बिमरला एक चौकारी आला होता. जयेश पाटील बाद झाले, त्याच्यानंतर थोडीशी ना तारांबळ उडाले गेले पाटणेश्वर टीमशी, परंतु इथून अजय कोळी आहेत मैदानामध्ये. स्ट्रायकिंगला अजय कोळी यांनाच पाहतोय इथे. नेक्स्ट बॉल गोलंदाजी मार्क वरती विनय पाटील ला पाहतोय आपण इथे. फटका बसलाय जरूर तिथे. फ्रीडचा बॉल आहे, परंतु इथे पाहायला गेलं तर कारण विकेट येणार नाहीये. खूप नशीबवान ठरले तिथे फलंदाज अजय कोळी. एकदा वाले एका धावेने धावफलकावरती धावा लागल्या जाते, त्या 13 धावा. 2 विकेट जात असताना मात्र पाहायला गेलं तर षटक क्रमांक पहिला समाप्त झाला. एका धावेवरती 2 विकेट तिथे आल्या होत्या. प्रीतम पाटील क्रमांक 2 वरती षटकासाठी आले. त्याच्यानंतर पाहायला गेलं तर या षटकामध्ये ज्या धावा हव्या होत्या धावा येताना पाहायला मिळाल्यात. 12 धावा आतापर्यंत या षटकामध्ये आलेल्या आहेत. चांगला बॉल इथे मात्र आता हाईट फॅक्टर पाहायला मिळालं इथे. अगदी पंचाचा योग्य निर्णय आणि त्याचबरोबर पाहायला गेलं तर बघता बघता एक धाव लेगबायच्या स्वरूपामध्ये मात्र पूर्ण होताना पाहायला मिळेल आपल्याला. आमचे आयोजकांसाठी मोठं योगदान ज्यांचं राहिले गेले ते रोशनजी यांचं शुभागमन मात्र इथे होताना पाहायला मिळतोय. त्यांचं करूया सहर्ष स्वागत. रोशनजी घरत अगदी पहिल्या दिवसापासून मोठं सहकार्य. आमचा ओम सुद्धा उपस्थित झालाय. विनय पाटील गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. छोटा केतन म्हणून ओळख राहिले. याची आणखी एक फटका फसलाय, परंतु हा आता फेटचा बॉल नाहीये. बॉल झील पकडला गेलाय. आदेश पाटीलला झील पकडलाय आणि धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत त्या 14 धावा. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 2 षटकानंतर 14 धावा धावफलकावरती. चला गावदेवी दीव कॅप्टन आपण आल्याची रिपोर्टिंग करा, कारण जिंकणारा संघ तुमच्याबरोबर खेळणार आहे. डीजेचा आवाज थोडा कमी ठेवा. लग्न सोहळा आहे की काय असं मात्र हा ड्रेस कोड पाहायला मिळालाय. रिसेप्शनला मात्र सगळे आलेत आमचे आदरणीय सगळे आयोजक जे पी दादा यांचे शुभागमन इथे मात्र झालंय. आपण पाहायला गेलं तर दमदार आयोजन आणि मनोहर दादा घरत यांच्या शुभ हस्ते इथे मात्र गणपती बाप्पाचं आणि राजेश्वर छत्रपती महाराजांचं शंभूराजांचं पूजन केलं जाईल आजच्या रात्रीतील. आपण पाहायला गेलं तर
पण केल्या गेल्या आणि आपण पाहायला गेलं तर गणपती बाप्पाचं पूजन. जेपी दादा बाजूला करणं दिसत नाही. आणि पूजन केलं जातोय आदरणीय मनोहरजी घरात आमचे समाजसेवक यांच्या शुभ हस्ते ते मात्र पूजन केलं जातोय आणि आशीर्वाद घेतले जात आहेत. अगदी आजच्या रात्रीतील खेळ अगदी खेळमेच्या वातावरणामध्ये संपन्न हो अशी प्रार्थना इथे मात्र केली जातोय. मनोभावे इथे मात्र प्रार्थना केली जाते. किरणजी पाटील साहेब आमचे आंबवली ग्रामपंचायतचे सदस्य आणि त्याचबरोबर सुनीलजी पंते साहेब हे दोन्ही मान्यवरांना विनंती करीन की आपण या आपल्याही शुभ हस्ते ते मात्र पूजन केलं जाईल. त्याचबरोबर आमचे आदरणीय बाबा तिथे उपस्थित आहेत त्यांच्याही शुभ हस्ते आमच्या इथून पूजन केलं जातोय. मॅच इथे पुढे हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळतो आपल्याला. असं मान्यवरांच्या शुभ हस्ते ते मात्र पूजन केला जातोय. फटका फसणार इथे दूरवरचा प्रवास कंप्लीट होताना पाहायला मिळेल का? क्लाप सील नाही. बघता बघता दुसरी धाव मात्र पूर्ण होताना पाहायला मिळते. थ्रो तर जोरात झालाय. रनिंग बिटवीन द विकेट होताना मात्र पाहायला मिळाले. दोन्ही फलंदाज आता मात्र धावाधाव करताना पाहायला मिळत आहेत. धावांसाठी सचिन म्हात्रे आणि मनीष हे दोन फलंदाज. 3 षटकाचा खेळ आहे. क्रमांक इथून मात्र तिसरा षटक मार्गस्थ होताना मात्र पाहायला मिळते. सत्यजित पाटील आपल्याला पाहायला मिळतात अंतिम षटकासाठी. सचिन म्हात्रे आणि मनीष आता आपल्याला पाहायला मिळतात. मनीष शिरसाट स्ट्राईक एंडला सचिनला पाहतोय. ते खूप छान फलंदाजी करावी लागेल. धाव संख्याला आकार उकार द्यावा लागेल. ते आपण पाहायला गेलं तर चांगला बॉल मिडॉपमध्ये घेऊन काढलाय. ऑफ ड्राईव्ह करायचा होता. क्षेत्ररक्षक आहे तिथे बॉलपर्यंत पोहोचतात. बॉलला उचलतील. फेकी केली गेली तोपर्यंत आले एक धाव. एका धावेनं धावपलकावरती मात्र धावा लागल्या जात आहेत. त्या 17 धावा 17 रन स्कोर बोर्ड. मान्यवरांच्या शुभ हस्ते इथे मात्र या स्पर्धेचं पूजन केलं जाते. अंतिम दिवस अंतिम रात्र आजची मात्र या स्पर्धेतील पाहायला मिळते आपल्याला. ज्यासाठी केला होता अट्टहास शेवट गोड व्हावा. अगदी अंतिम दिवसाकडे 4 दिवस बघता बघता कसे गेले काही समजलंच नाही. आणि आयोजकांनी उत्तम दर्जा क्रिकेटचा मात्र दिला गेलाय. आमचे आयोजक आदरणीय तिथे पाहू शकता आपण. यांच्या शुभ हस्ते हा पूजन इथे मात्र घेतला जातोय. आदरणीय निशाकर गरज साहेब, संजयजी गरज साहेब, लीलाधर म्हात्रे साहेब, जगदीशजी पाटील साहेब मुख्य आयोजक. आज अगदी आकर्षक ड्रेस कोड त्यांचा इथे मात्र पाहायला मिळतोय. असे खूप कमी प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतं. हे सगळेजण खूप उत्साही आणि तेवढेच हसतमुख या आयोजनामध्ये मात्र आपण पाहायला गेलं तर सामील झाले. आणि यशस्वी आयोजनाचं उत्तम उदाहरण संदीप भोईसर आपण पाहायला गेलं तर त्यांनी दिलेलं आहे. हे 4-5 दिवस अगदी दमदार पेन तालुक्यातील स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाली. ना भूतो ना भविष्य अशी या स्पर्धेचं वर्णन केलं जाईल. मी विनंती करेन आदरणीय किरण पाटील आणि सुनीलजी पंते साहेबांना की या मुख्य व्यासपीठावरती आपलंही सहर्ष स्वागत केलं जाईल. चांगला बॉल इथे मात्र पाहायला मिळतो आपल्याला. त्याचबरोबर पाहायला गेलं तर धावपलकावरती धावा लागल्या जातात त्या 17 धावा 17 रन स्कोर बोर्ड इथे मात्र पाहायला मिळतात. आमचे जेपी दादा यांना पाहतोय स्क्रीनवरती. खूप मोठं योगदान त्यांचं राहिलं गेलं आयोजनासाठी. आमचे परिपूर्ण संजय गरत साहेबांना इथे मात्र पाहतोय. जबरदस्त आयोजन आणि त्याचं उत्तम आयोजन मात्र इथे साकारलं गेलंय. बॉल चांगला लॉंग स्टॉप रिजन मध्ये चुकी झाली. हाताला झटका दिला जरूर तिथे. बॉल लॉंग स्टॉप मध्ये बॅक स्क्रीनला मात्र जात असताना होतोय मात्र इथे धावांसाठी 5. कारण व्हाईट बॉल आलाय म्हणजे 4+1 5 धावा मात्र इथे येताना पाहायला मिळतील. आणि या 5 धावेने धावफलक मात्र आता गिरकी सारखा फिरताना पाहायला मिळेल. धावफलकावरती धावा लागल्या जातात 22. आणखी 10 धावा जर आल्या ना तर मॅच मध्ये मजा येणार आहे. कारण पहिला सामना आहे 2 बॉल मध्ये आल्या धावा. 2 बॉल मध्ये धावा येतील किती? आता मात्र 2 बॉल शिल्लक आहेत आणि या 2 बॉल मध्ये धावा बनवल्या जातील किती ते पाहणं गरजेचं. पाहतोय स्क्रीनवरती आपण या स्पर्धेचे मुख्य आयोजक आदरणीय संजयजी गरज साहेब, त्याचबरोबर आमचे आदरणीय किरणजी पाटील साहेब आणि त्याचबरोबर सुनीलजी पंते आणि आमचे समाजसेवक मनोहरजी गरज साहेब यांनाही आपण इथे पाहतोय. मोठं योगदान राहिलं गेलंय. स्पर्धेच्या निमित्ताने पॉइंटला कटवलंय. पाहिलं गेलं क्षेत्ररक्षक बॉलच्या मागे धावताना पाहायला मिळतात. इथे बॉल चाललाय टप्पा 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 सीमा रेषा पार 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 4 चौकार.
धावफलका धावा या 4 धावेनं आपल्याला पाहायला मिळतात. 26 धावा. त्याचबरोबर खरोशी गावाचे आमचे रमेश दादा घरत यांचंही शुभागमन त्यांचं आणि राजाजी घरत त्याच उद्योजक आमचे आदरणीय आणि प्रदीपजी घरत साहेब यांचं शुभागमन होताना पाहायला मिळते. रमेश दादा अगदी त्यांचा आवाज आपण अनेक सामन्यांमध्ये ऐकत असतो. त्यांचं सहर्ष स्वागत इथे मात्र केलं जाईल. मॅच क्रुशल मात्र पाहायला मिळते इथे. चांगला मान्यवरांची गजबज पहिल्या सामन्यामध्ये मात्र पाहायला मिळतोय. पहिल्या दिवसापासून मात्र या स्पर्धेला एक वेगळी झाली प्राप्त करून दिली आहे. अनेक राजकीय सामाजिक क्रीडा क्षेत्रातील मात्र मान्यवर मुख्य व्यासपीठावरती उपस्थित होताना मात्र पाहायला मिळाले. आणि त्याचबरोबर पाहायला गेलं तर हा बॉल साधा सोपा झेल मात्र सोडला गेलाय. तोपर्यंत मात्र पाहायला गेलं तर एकदा पूर्ण दुसरीचा प्रयत्न दुसरी धाव मात्र पूर्ण केली जाईल का, परंतु चतुराई तिथे मात्र क्षेत्ररक्षकांची पाहायला मिळाली. तिसरी धाव इथे मात्र घेत असताना फलंदाज बाद झाले आणि धावफलकावरती मात्र धावा लागल्या जात आहेत. त्या या 2 धावेनं रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेट माघारी जात असताना 28 धावा धावफलकावरती. तीन षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि 3 षटकानंतर धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत त्या 28 धावा. आता 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये हवे आहेत 29 धावा. या 4 षटकांमध्ये बनले गेलेलं नाही पाहिलेत आपण, म्हणजे मॅच क्रुशल होणार. सन्मान इथे आपण घेणार आहोत. शुभ सन्मान इथे मात्र घेतले जातील. मी विनंती करेन आमच्या आयोजकांना आदरणीय मनोहरजी गरज साहेब आमचे समाजसेवक बाबा ज्येष्ठ नागरिक आमचे खारपाड्याचे आमचे मनोहरजी गरज यांचा शुभ सन्मान इथे मात्र घेतला जाईल. खारपाड्याचे आमचे आदरणीय ज्येष्ठ समाजसेवक मनोहरजी गरज साहेबांचा शुभ सन्मान इथे मात्र घेतला जातोय. चला लगेच क्षेत्ररक्षणासाठी मैदानामध्ये जायचं आहे. प्लीज मी विनंती करेन पाटणेश्वर टीम आज दिवसभर आज आजच्या स्पर्धेमध्ये आजच्या रात्रीमध्ये तुम्ही मोठं सहकार्य केलं. अगदी तुमची उपस्थिती ही आम्हाला लवकर पाहायला मिळाली. 9.37च्या सरासरीनं मात्र इथून प्रति 9.67च्या सरासरीनं प्रति ओव्हर मागे ते धावा बनवायचे आहेत. 18 बॉल मध्ये 29 धावा. आता जास्त वेळ घेऊ नका तिथे क्षेत्ररक्षण त्यानंतर शुभ सन्मान इथे मात्र घेतला जाईल. मी विनंती करेन ग्रुप ग्रामपंचायत सदस्य आंबेवलीचे आदरणीय किरणजी पाटील साहेबांचा शुभ सन्मान इथे मात्र घेतला जाईल. आंबेवलीचे आदरणीय ग्रामपंचायत सदस्य किरणजी पाटील साहेबांचा शुभ सन्मान इथे मात्र घेतला जातोय. चला फलंदाज खरोशी टीम आपण क्षेत्ररक्षणासाठी मध्ये वेळ लावला होता. प्लीज आता लगेच फलंदाज मैदानामध्ये पाठवा. प्रसाद पाटील आणि दशरथ पाटील स्ट्राईकला असेल तिथे गेल्यावर समजेल. त्याच्यानंतर शुभ सन्मान मात्र घेतला जाईल. आदरणीय आमचे सुनीलजी पंते साहेब यांचाही शुभ सन्मान इथे मात्र घेतला जाईल. मी विनंती करेन की या आपलाही शुभ सन्मान इथे मात्र घेतला जाईल. सुनीलजी पंते साहेबांचा शुभ सन्मान इथे मात्र घेतला जाईल. चला गेम ऑन. राजाजी घरत आमचे उद्योजक खरोशीचे आदरणीय राजाजी घरत यांचाही शुभ सन्मान इथे मात्र घेतला जाईल. मी राजाजी घरत यांना विनंती करेन की या आपलाही शुभ सन्मान इथे मात्र घेतला जाईल. आमचे राजाजी घरत उद्योजक आदरणीय खरोशीचे त्यांचाही शुभ सन्मान इथे मात्र घेतला जातोय. आमचे आदरणीय आयोजक निशाकर गरज साहेब, संजयजी गरज साहेब, श्री लीलाधर म्हात्रे साहेब आणि श्री ॲडव्होकेट जगदीश पाटील साहेब या चारही
आयोजकांकडनं मात्र हा शुभ सन्मान इथे मात्र घेतला जातोय. जाऊया इथे मॅच कडे. आणि 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये 29 धावांची गरज. 9.67च्या सरासरीनं प्रति ओव्हर मागे इथे मात्र धावा बनवायच्या आहेत. गोलंदाजी मार्कवरती पहिला षटक रवित म्हात्रे आपल्याला पाहायला मिळत. प्रसाद पाटील फलंदाजीसाठी. पहिला बॉल इथे मात्र झेल होईल का की बॉल फरार होईल. फरार झालाय सीमारेषा पार. आला हा चौकार. 4. प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक इथे आलेलं आहे. आमच्या आदरणीय ज्येष्ठ समाजसेवक कारपाड्याचे मनोहरजी घरत साहेबांकडनं मात्र इथून प्रत्येक षटकारासाठी 500 रुपये. खूप सारी बक्षीस आपल्याला पाहायला मिळाली. त्याचबरोबर आदरणीय समाजसेवक रमेशजी घरत साहेबांचाही शुभ सन्मान इथे मात्र घेतला जाईल. समालोचक आमच्या आदरणीय त्यांना विनंती करेन की या स्टेट ड्राईव्ह पाहायला मिळालं. गॅप शोधून काढण्याचा प्रयत्न पाट्याच्या टीम सध्याच्या घडीला थोडस मात्र इथून हो संधी आहे तिथे. दुसरे धावेचा प्रयत्न आणि इथून पहिला धक्का. ब्रेक थ्रू हवा होता ना तो मिळवून दिलाय. आपण एका बाजूला पार्टनरशिप टीमचा विचार केला तर जयेश पाटील मात्र पहिल्याच ओव्हरमध्ये बाद झाले होते. त्याच्यानंतर मात्र इथून दुसऱ्या बॉलवरतीच बाद झाले होते आणि इथेही तेच घडलंय. दशरथ पाटील दुसऱ्या बॉलवरती मात्र इथून रनआउटच्या स्वरूपामध्ये मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळतात आपल्याला. करत साहेब आमचे खरोशीचे त्यांचाही शुभ सन्मान इथे मात्र घेतला जाईल. लीलाधर साहेबांना विनंती करेन या साहेब आपण दिली. प्रदीपजी गरज साहेबांचा शुभ सन्मान इथे मात्र घेतला जातोय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मात्र जाताना पाहायला मिळेल ते रोशन पाटील. आणि गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतात येते रवित म्हात्रे. विकेट हवी होती ती प्राप्त करून दिली आहे. कमबॅक होईल का पाटणेश्वर टीमचा. चांगला बॉल टर्न झालाय तिथे. तारांबल उडाले आहे तिथे. आणखी एकदा रनआउटची संधी निर्माण झाली होती. दबाव तंत्र मी म्हटलं होतं जर का इथे या ओव्हरमध्ये 10-15 शेवटच्या धावा आल्या तर निश्चितच मात्र इथून सामना पाटणेश्वर टीम बनवू शकते. आणि त्या धावा 10 आल्या होत्या. त्याच्यानंतर पाहायला गेलं तर लास्ट ओव्हर मध्ये चौका आला तिथे. 14 धावा आल्या एकूण. हा बॉल चांगला जोरदार अपेल तिथे मात्र पाहायला मिळाली. रनआउटची संधी तिथे आहे. रनआउट होईल का होईल. थ्रो थोडासा मात्र उशिरा गेला. आता प्रेशर प्रेशर इथे मात्र पाहायला मिळते. बॉल गणित समीकरण बदलली जातील. धावपरिकावरती धावा स्थिर. 5 आपल्याला पाहायला मिळत आहेत. डेके दादा आमचे थोडेसे खुश आहेत. पहिला षटक त्यांच्या नावी जाताना पाहायला मिळते. डेके चषकाचे प्रणेते ते सुद्धा आपल्याला खेळताना पाहायला मिळतात. थोर समाजसेवक म्हणून त्यांची ओळख राहिली आहे. चला गावदेवी देवी टीम रिपोर्टिंग करायची आहे प्लीज. गावदेवी टीम आले का. ओके कॅप्टन चला टॉस साठी संपर्क करा. ऑन साईडला दिशा दिली आपण पाहायला गेलं तर क्षेत्ररक्षक काय तिथे बॉलपर्यंत पोहोचता स्किट झाला. त्यामधून बॉल आणि तिथे अडवला गेलाय. अशा चुका तुम्हाला मात्र इथून ताराव्या लागतील आणि चुकवाव्या लागतील आपण पाहायला गेलं तर. आणि त्याचबरोबर पाहायला गेलं तर एक सिंगल ला डबल मध्ये कन्वर्ट करण्यामध्ये यशस्वी झालेत. आणि या 2 धावेने धावपलकावरती मात्र धावा लागल्या जातात त्या 7 धावा. 22 धावांची गरज अजूनपर्यंत जरूर आहे. परंतु इथून आपण पाहायला गेलं तर कशा पद्धतीने बनल्या जातील त्याची चर्चा आपल्याला पाहायला मिळेल. आणखी एक बॉल इथे मात्र चांगला हाताला गेलाय. अगदी चांगली क्षेत्ररक्षण. आणि त्याचबरोबर पाहायला गेलं तर क्रमांक दुसरा धक्का इथून मात्र जाताना पाहायला मेल फलंदाज प्रसाद पाटील. बॅक टू द आउट. जयेश पाटील मात्र अप्रतिम तिथे झेल पकडलाय. आणि रवित म्हात्रे आपल्या या षटकामध्ये 2 विकेट प्राप्त करून देताना पाहायला मिळतात इथे. थँक्यू.
चला मॅच क्रुशल आपल्याला पाहायला मिळते इथे 7 धावा धावपलकावरती मात्र पाहायला मिळतात इथे. पहिला ओव्हर समाप्त झालाय आणि पहिल्या ओव्हर मध्ये 7 धावा मात्र येताना पाहायला मिळतात. गोलंदाजी मार्ग वरती देवेश म्हात्रे इथे मात्र येताना पाहायला मिळतात. बारा बॉल, तिसऱ्या पंचाची मागणी इथे मात्र करण्यात आली आहे की पंच आम्हाला कॉल कळवतील इथे. खूप क्रुशल मॅच आहे, परंतु तोपर्यंत पाहायला गेलं तर आमचे आदरणीय साई एंटरप्राइजेसचे प्रोपरायटर सर्वा राजा श्रीधर घरस साहेब यांच्याकडनं षटकारासाठी मात्र इथून 500 रुपयाचं पारितोषिक आहे. गावदेवी दीव टीम उपस्थित झालेत, भरपूर समर्थक त्यांचे तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. वाशी भागातील एक दादा टीम म्हणून या टीमकडे पाहिलं जातं. भरपूर सारे क्रुशल खेळाडू तुम्हाला या टीम मध्ये खेळताना पाहायला मिळत आहेत. आज वडावच्या नाक्यावरती मात्र दीव टीमची चर्चा पाहायला मिळत होती आणि या टीमला आज एक इतिहास घडवण्याची सुवर्ण संधी आहे. तेवढी संधी दोन्ही टीम कडे आहे. बंटी सर यांची थोडीशी धावपळ होताना मात्र पाहायला मिळते. प्रीतम पाटील यांचं आगमन थोड्याच वेळामध्ये होताना पाहायला मिळेल आपल्याला. चायवाले मामा आलेत, त्यांचंही मनापासून आभार. सगळे खूप मोठं योगदान क्रिकेटला देत असतात. भले तुमच्याकडनं पैसे देऊन चाय देत असतात, परंतु तुम्हाला जाग्यावरती ह्या वस्तू उपलब्ध करून देण्याचं काम केलं जातं. बाहेर जे आमचे स्टॉलवाले आहेत त्यांचंही मनापासून आम्ही आभार व्यक्त करू, का रात्री 2-3 वाजेपर्यंत स्टॉल चालू ठेवतात. म्हणजे आमच्या सगळ्या क्रीडा रसिक आणि खेळाडूंचं काळजी त्यांच्याकडनं मात्र घेतली जाते. संकेत म्हात्रे, रोशन पाटील 2 फलंदाज मैदानामध्ये जरूर आहेत. दिवेश म्हात्रे गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतात येते. फेअर डिलिव्हरी आपल्याला पाहायला गेलं तर आता समीकरण बदललं गेले, कारण हा बॉल आलाय डॉट. आता मात्र इथून 11 बॉल आणि विजयासाठी 22 धावांची गरज. 11 बॉल 22. पाटणेश्वर जिंकणार की खरोशी जिंकणार? खरोशीकर कुठे आहेत? चला, काल आम्ही थोडासा जास्तच वातावरण तापवलं होता लीलाधर सर, त्याच्यामुळे आपल्याला असं अडचण निर्माण झाली. आज संयमानं क्रिकेट खेळावं लागेल. अंतिम दिवस आहे. ओपन तालुका हाफ आपल्याला पाहायला मिळणार आहे. अगदी ठाणे, बदलापूर, नवी मुंबई, रायगड, पुणे जिल्हा आपण पाहायला गेलं तर या जिल्ह्यातील संघ तुम्हाला खेळताना पाहायला मिळणार आहेत. साहिल कोहली 77-44 पेन आणि त्यांच्या विरोधामध्ये साई इलेव्हन कलंबोली पहिला सामना असेल तालुका हाफ मधील. चांगला फटका, गॅप शोधून काढली आहे. क्षेत्ररक्षकाच्या हाताला झटका जरूर दिलाय, परंतु हाताला झटका पण दिलाय आणि चटका पण दिलाय. बॉल फरार, आर पार, सीमा रेषा पार, 4 चौका. शूरवीर शंभूराजे चषकाचा मात्र हा सुमधुर टायटल सॉन्ग इथे मात्र पाहायला मिळालं. साई एंटरप्राइजेसचे सर्वा राजा श्रीधर घरत साहेबांकडनं मात्र या चौकारासाठी सुद्धा 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत त्या 11 धावा. येणारे बॉल असणार आहेत 10 आणि विजयासाठी 18 धावांची गरज. डाऊन द बॉल इथे मात्र जयेश आहेत आणि पकडला गेलाय झेल. अप्रतिम फलंदाज बाद. महत्वाची विकेट. रोशन पाटील बॅक टू द गाउट. हा क्रिकेट आहे. अल्टी पल्टी गेम कसा होतो ना, त्याचं उत्तम उदाहरण मात्र देताना पाहायला मिळतात आपल्याला. चांगला खेळ इथे मात्र करावा लागेल. कशा पद्धतीने खेळ करणार आहात तुम्ही पाहताय, अनुभवताय. शूरवीर धर्मवीर चषक 2026 दमदार आयोजन.
पेन तालुक्यातील नामांकित स्पर्धांपैकी एक स्पर्धा मात्र पाहायला मिळाली आपल्याला. चर्चा मात्र या स्पर्धेची होताना पाहायला मिळाली. धावफलकावरती मात्र धावा लागल्या जात आहेत त्या 11 धावा. आता येणारी 9 बॉल मध्ये 18 धावांची गरज, म्हणजे प्रति बॉल मागे इथून मात्र 2 धावा तुम्हाला बनवाव्या लागतील. आजची मेहनत उद्याचे यश आणते असं म्हटलं जातं, म्हणून कधीही हार मानू नका. इथून तुम्हाला खेळावं लागेल. आपण पाहायला गेलं तर आता विजयासाठी 9 बॉल आणि 18 धावांची गरज आहे. शूरवीर शंभूराजे चषकाचं मात्र दमदार आयोजन. आमचे दमदार आयोजक डॅशिंग व्यक्तिमत्व निशाकारी गरज साहेब, अभ्यासू व्यक्तिमत्व संजयजी गरज साहेब आणि त्याचबरोबर संयमी व्यक्तिमत्व, संयमाचं दुसरं नाव लीलाधर म्हात्रे साहेब आणि वेल एज्युकेटेड ॲडव्होकेट जगदीशजी पाटील साहेब यांच्या दमदार आयोजनाचं उत्तम उदाहरण पाहायला मिळालं. घुटना टेकलाय, तमाशा देखलाय. वाव, घुंगरू शॉट, छनन चुम 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 करत बॉल सीमा पार आलाय. शानदार हा चौकार. नव्हे तर रायगड जिल्ह्यामध्ये मात्र शूरवीर शंभूराजे चषकाचं नाव मात्र आपल्याला पाहायला मिळतंय. चौकारानं मात्र गेम अल्टी पलटी झालंय. अजून एक मात्र जर चौकार आला तर 500 रुपयाचं पारितोषिक मात्र येताना पाहायला मिळेल. साई इंटरप्राइजेसचे सर्व मालक आदरणीय दमदार व्यक्तिमत्व राजादादा घरस साहेबांकडनं मात्र 500 रुपयाचं पारितोषिक इथे मात्र येणार आहे. कमर्शियल भाडे आणि त्याचबरोबर पाहायला गेलं तर अनेक मात्र तुमचा संपर्क साधा साहेबांकडे आणि त्याची चर्चा करू आपण जरूर इथे. परंतु 8 बॉल मध्ये 14 धावांची गरज. 8 बॉल 14. चौकारानं समीकरण मात्र बदलली गेलीत. स्टेट ड्राईव्ह इथे मात्र पाहायला गेलं तर केलं. एकदा मात्र आले गेलेले आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मात्र केला जाईल का, नाही, थांबवलं गेले. एकच धाव मात्र येताना पाहायला मिळेल. आता 7 बॉल 13. हा बॉल खूप महत्वाचा आहे. प्रत्येक दिवस हा नवीन शिकवण घेऊन येतो, त्याला हसत मुखाने स्वीकारा. इथून हसत मुखाने स्वीकारावं लागेल. इथून मात्र पाहायला गेलं तर शिवशंभो पाटणेश्वर आणि त्यांच्या विरोधामध्ये मनोज स्मृती खरोशी टीम. स्वर्गीय मनोज स्मृती, आई केलंबा देवी, नवनाथ बी टीम आपल्याला मात्र पाहायला मिळते. सायकिलला पाहतोय आपण फलंदाज, त्यांच्याकडे दम आहे. फलंदाज संकेत म्हात्रे. येणारे 7 बॉल 13ची गरज आहे. आत्मसमाधान ही खरी समृद्धी आहे, ते प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करा. प्रयत्न केला जातो. रनआउटची संधी नामी तयार झाली होती तिथे, परंतु बघता बघता एक धाव लेग बायच्या स्वरूपामध्ये पूर्ण झाली आहे. म्हणजे एका धावेने धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत. त्या स्कोर बोर्ड वरती 2 षटकांचा खेळ समाप्त होत असताना 17 धावा. आता विजयासाठी 6 बॉल आणि 12 धावांची गरज. चला ड्रिंक ब्रेक. 12वा खेळाडू लगेच आपण मैदानामध्ये जायचं पाणी घेऊन. 40 सेकंदाचा ब्रेक असेल. टायमर ऑन आहे. कृपया विनंती करीन आपण चला लगेच. विजयासाठी 6 बॉल 12ची गरज इथे मात्र बनली गेली आहे. कॉमेंट्री बॉक्स तुम्ही पाहताय, आमचे JP दादा पाहताय, आमचे आयोजक लीलाधर म्हात्रे साहेबांना इथे मात्र स्क्रीन वरती पाहताय. त्याचबरोबर पाहायला गेलं तर आमचे दमदार प्रोपरायटर साई इंटरप्राइजेसचे राजा घरस साहेबांना पाहतोय. त्याचबरोबर आमचे आदरणीय आमचे उपस्थिती ज्यांची मात्र पाहायला मिळाली. मनोहर घरस साहेबांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. पंते साहेबांनाही पाहतोय आपण इथे. आमचे अगदी अनेक मान्यवर इथे मात्र उपस्थित होताना पाहायला मिळाले. सगळ्यांचं आपण मनापासून सहर्ष स्वागत इथे मात्र करूया. खूप छान सामना. आणि त्याचबरोबर आमचे आयोजक संजयजी घरस साहेबांना पाहतोय. स्मित हास्य प्रेमल व्यक्तिमत्व ज्यांची ख्याती राहिली गेली. ड्रेस कोड पहा. त्यांच्या बाजूला वेल एज्युकेटेड आमचे पर्सन आदरणीय ॲडव्होकेट जगदीश पाटील साहेबांना पाहतोय. हे सगळ्यांनी मात्र एक दाखवून दिलंय आयोजन कसं असावं. आयोजनाचं उत्तम उदाहरण. आयोजनाचे बेतात बादशाह म्हणून ओळख राहील. या सगळ्यांना आपण एकत्र पाहतोय. लीलाधर साहेबांनाही पाहतोय. JP दादांचं मोठं योगदान राहिले गेले. या सगळ्यांनाच एका प्रेम मध्ये आपण या स्क्रीन वरती पाहताना पाहतोय. आज अंतिम दिवस, अंतिम रात्र आणि अंतिम रात्रीतील मात्र आपण पाहायला गेला तर पहिला सामना. यानंतर मात्र आणखी एक हॉट मॅच तुम्हाला मात्र पाहायला मिळेल. एका बाजूला पाहायला गेला तर वाशी विभागातील दादा संघ गावदेवी दीव टीम आणि त्यांच्या विरोधामध्ये खेळताना पाहायला मिळेल. 2 संघांपैकी विजयी संघ कोण जिंकणार आहे. 6 बॉल मध्ये 12ची गरज आहे. 6 बॉल आणि 12 धावांची गरज. विजयासाठी मात्र आपण पाहायला गेलं तर 12 धावांची गरज आहे. 6 बॉल शिल्लक इथे मात्र असणार आहेत. एका बाजूला आहे ती टीम खरोशी, दुसऱ्या बाजूला पाटणेश्वर. पाटणेश्वर की खरोशी, खरोशी की पाटणेश्वर. कोण जिंकणार, कोण हरणार इथे मात्र पाहायला गेलं तर आपण चर्चा होताना मात्र पाहायला मिळेल आपल्याला. आमचा 12वा 12 मॅन खरोशीचाही पाहतोय. थोडासा टेन्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय चेहऱ्यावरती. त्याच्याही टेन्शन पाहायला मिळतोय इथे. ओहो क्लास इथे मात्र पाहायला मिळाला. राईट मूव द विकेट.
पहिलाच बॉल बॉलला पाठवून दिलंय सीमा रेषा पार 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 आला शानदार लांब आणि लांब लचक षटकार. या षटकारासाठी राजादादा गरज यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. मात्र इथून फलंदाज संकेत म्हात्रे यांच्यासाठी जबरदस्त स्पर्धा, दमदार स्पर्धेचं उत्तम उदाहरण इथे मात्र पाहायला गेलं तर षटकारांसाठी मात्र इथे 500 रुपयाचं पारितोषिक इथे मात्र आलेलं आहे. आदरणीय आमचे मनोहर काका घरत साहेबांकडनं मात्र इथून 500 रुपयाचं पारितोषिक. 6 धावांची गरज, आणखी एक क्लास, परंतु डाऊन द बॉल क्षेत्ररक्षक आहे तिथे झेल सोडला गेलाय. एक धाव पूर्ण, दुसरीचा प्रयत्न, दुसरी ही धाव मात्र पूर्ण होताना पाहायला मिळतोय. तिसरीचा प्रयत्न आणि बघता बघता इथे मात्र तिसरी धाव पूर्ण झाली आहे. लेझी क्रिकेट इथे मात्र पाहायला मिळाला. हो हो हो, काय घडलंय, काय घडलंय खरोशीकर, काय घडलंय खरोशीकर, आवाज. आता धावपलकावरती धावा लागल्या जात आहेत त्या 26 धावा. 4 बॉल मध्ये 3 ची गरज, 4 बॉल 3चं समीकरण बनलं गेलं. इथे मात्र 4 बॉल 3 धावांची गरज इथे मात्र असणार आहे. खूप छान. इथे मात्र पाहायला गेलं तर धावपलक मात्र पुढे जाताना पाहायला मिळतोय. इथे आज भरपूर ग्रामीण संघ आणि त्याचबरोबर चार बॉल आणि 3 ची गरज इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. 4 बॉल मध्ये 3 ची गरज समीकरण मात्र बनली गेलेली आहेत. स्वतःला कधीही कमी लेखू नका असं म्हटलं जातं. काय बॅटिंग केली इथे मात्र आपण पाहायला गेलं तर फलंदाज संकेत म्हात्रेनं 7 षटकार आला, त्याच्यानंतर 3 धावा आल्यात. फटका फसलाय, डाऊन द बॉल, क्षेत्ररक्षक आहे, बॉल निघून चाललाय सीमारेषा पार आणि बक्षीस पात्र सुपर 6 मध्ये प्रवेश केलाय संघ खरोशी टीमनं. आणि या षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलंय आदरणीय राजादादा गरज साहेबांकडनं. खूप छान, खूप छान, खूप छान. इथे मात्र पाहायला गेलं तर मनोहर साहेबांकडनं, मनोहर गरज साहेबांकडनं मात्र आलेत षटकारासाठी 500 रुपये. खूप छान, काय क्रिकेट बनलं गेलंय. षटकारांसाठी म्हणजे सचिन ठाकूर आणि संकेत म्हात्रे यांच्यासाठी प्रत्येकी 500 1000 रुपयाचं पारितोषिक आलंय आदरणीय आमचे राजा घरत दादांकडनं आणि आमचे आदरणीय मनोहर घरत साहेबांकडनं 1000